जरांगेंना पण आमची सूचना वजा विनंती आहे की सगळ्याच गोष्टी आपण एकाच वेळेला सगळ्या जर मागू तर शासनाला देते वेळेला पुढील भविष्य काळामध्ये ते टिकणं ही क्रमप्राप्त आहे। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जे पहिले 10%ची आम्हाला जी काय मराठा समाजाला हे दिली तर ती आता आम्ही टिकवत पुढं चाललेलो आहोत। त्यानंतर कुणबी नोंदी आणि ज्या काय आहेत ज्यांच्या नावावर त्यांना ते आम्ही हे दिलं तर हे अशा एक देतो आहे। काही गोष्टी शासनाला आणि सरकारला अडचण होईल असं पण त्यांनी चालू नये असं आम्हाला वाटतं। पहिला प्रश्न असा आहे, मी आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ करण्यासाठी मोहोळला चाललेलो आहे आणि जात असताना पंढरपूरवरनं जाणं आणि देवळात न येणं हे हिंदू धर्मातल्या कुठल्याही भक्ताला शोभू शकत नाही आहे। म्हणून आता मी पहिलं दर्शन घेतलेलं आहे। ज्या काय इच्छा मनोकामना होत्यात त्या सर्व तिथं मागितलेल्या आहेत। सगळ्याच ओपन करायच्या नसतात, परंतु जे तुम्ही समजताय ते खरं आहे। मुळात मला वाटतं त्या मूर्खाला कळलं नसेल पुण्यतिथी कधी आणि शिवजयंती कधी। त्याला वाटलं असेल आजची शिवजयंती म्हणजे पुण्यतिथी असेल म्हणून त्याने कदाचित ती रजाई वाहिली असेल, पण आपल्या शिवभक्तांसाठी आजचा दिवस हा सोन्याचा दिवस आहे आणि आम्ही अख्ख्या महाराष्ट्र हा कार्यक्रम साजरा करतो आहे आणि बरोबर येणाऱ्या पुढल्या तिथीला तर त्याच्यापेक्षा डबल पद्धतीने तिथीप्रमाणे कार्यक्रम साजरे केले जातील। ते आत्ता आम्ही चौकशी चालू आहे, कारण अजेंडा फोडायचा नसतो। ज्यावेळेला आमच्याकडं संध्याकाळी नोट येते त्या नोट प्रत्येकाने आपापल्या मंत्र्यांनी आपल्याजवळ राखून ठेवायची असते। त्याचा PS असेल OSD असेल कोणी का असेल त्यांनी तो उघड करायचा नसतो की उद्याच्या मीटिंगमध्ये काय विषय होणार आहेत आणि जे आलेले आहेत ते कळल्यानंतर त्याच्यावरती कारवाई होईल, तो कोणी का असणार असा विषय आहे। बघा आता कुठल्याही गोष्टीला लिमिट आहे, लिमिट पार झालं का ते आपोआप होतं। त्याच्यामुळे त्यांचे नेते मंडळी पण काल परवापासून बोलायला लागलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे की अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, हे सगळेजण बसून त्यावरती निर्णय होईल। ज्या वेळेला वेळ होती त्यावेळेला त्यांना करता आलं नाही। आता जर हातातून गेल्यानंतर सगळंच परत येईल असं सांगू शकत नाही आहे, कारण एवढी मेजॉरिटी आत्ता आमची आलेली आहे की जेणेकरून त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना आमच्या महायुतीमध्ये येण्याशिवाय पर्याय वाटत नाही। ते आमच्याबरोबर येतील, जे नाही येणार ते नाही येणार, ते त्यांच्याबरोबर राहतील। आम्ही कोणावरतीही जबरदस्ती करणार नाही, कारण त्यांना वाटतं आहे की बा आमच्या गावाचा, आमच्या भागाचा, आमच्या तालुक्याचा, आमच्या विभागाचा विकास व्हावा। तर विकास व्हायचा असेल तर मग महायुतीचं सहकार्य घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने कदाचित त्यांची जे काही लोक येऊ घातलेले आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आहे, कारण आमचा दरवाजा थोडा मोठा आहे त्यामुळे आम्ही त्यांना तो प्रवेश देतो आहे। आणि साप मागच झालं असतं, भास्कर जाधव एक फक्त ते उरले, ते पण थोड्या फरकाने आले। ते जेवढे त्वशाने आवेशाने बोलत होते तेवढ्या फरकाने ते काही निवडून नाही आले। लक्षात आलं का? 2000च्या फरकाने निवडून आले म्हणजे जय महाराष्ट्र त्यांचा ठरला होता, पण काही कारणास्तव थोडे तरलेत। आता ते विचार करत आहेत काय करायचं, कारण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर ह्याच्यामध्ये त्यांचं आहे कोण? एक वेळेला जो त्यांचा बालेकिल्ला होता तो आता एकनाथ शिंदे साहेबांचा आम्ही बालेकिल्ला करून दिलेला आहे। त्याच्यामुळे आता आम्हाला वाटतं आहे ते पण कदाचित येण्याचा विचार करतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।